वेलकम टू मोमेंटम अकॅडमी. 10th क्लास मॅथ्स 1 महाराष्ट्र बोर्ड चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल प्रॅक्टिस सेट 1.1 प्रॉब्लेम नंबर 5. ओके, आणि आफ्टर प्रॉब्लेम नंबर 6. ओके, तर सर्वात प्रथम आपण काय करू, हा नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. प्रॅक्टिस सेट 1.1. ओके, सोल्युशन 5x plus 2y is equal to 3. याला इक्वेशन नंबर 1. काय घेतलं आपण, 5x plus 2y is equal to 3. इक्वेशन नंबर 1. त्यानंतर इथे x plus 5y is equal to 4. इक्वेशन नंबर. आता सर्वात पहिले आपल्याला काय चेक करावं लागेल की 5x ऍडिंग आणि सबट्रॅक्टिंग केल्यानंतर ओके 0 आला पाहिजे. ओके, किंवा 2y 5y याची ऍडिंग सबट्रॅक्टिंग केल्यानंतर 0 आला पाहिजे. दोन पैकी एकतर x ची व्हॅल्यू 0 आली पाहिजे किंवा y ची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. ओके, x ची व्हॅल्यू 0 आली पाहिजे किंवा y ची व्हॅल्यू 0 आली पाहिजे ऍडिंग या सबट्रॅक्टिंग केल्यानंतर. बट ऍट ए टाइम दोघांची व्हॅल्यू 0 पाहिजे नाही तर तो ओके लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल होईल का, लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल होईल का तो. ओके, म्हणजे आपण कसं सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करत आहोत. काय सॉल्व्ह करत आहोत, सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे हा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे, हा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे, पण दोघांना आपण ऍट ए टाइम एकाच वेळेस सॉल्व्ह करत आहोत. दोन इक्वेशन मिळून, म्हणून त्याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणते. काय म्हणते त्याला, सायमल्टेनियस इक्वेशन म्हणते. ओके, तर मग आपण इथं ऍडिंग जर केली तर आपल्याला 0 येत नाही. करू आपण रफ मध्ये 5x plus x 6x 0 आलाय का, प्लस 2y प्लस 5y 7y. ओके, याला चेक करायची गरज आहे का, मी ऍडिंग नाही करू शकत. ओके, मग मी जेव्हा सबट्रॅक्टिंग करेन तर मायनस प्लस आहे तर मायनस अपोजिट साईन येते. आता 5x minus x 4x minus 5y plus 2y आहे बरोबर, सबट्रॅक्शन होते कारण अपोजिट साईन आहे. ओके, इथे किती रिमेन राहील, मायनस 3y. 0 आलाय का. ओके, x सुद्धा ऍडिंग सबट्रॅक्टिंग मध्ये 0 नाही आलाय, y सुद्धा 0 नाही आलाय. ओके, मग जेव्हा x ही आपल्याला 0 मिळाला नाही, y सुद्धा 0 मिळाला नाही. ओके, आपण काय करू, टाईप नंबर 3 चा वापर करू, मल्टिप्लाय. ओके, मग मल्टिप्लाय कसा करायचा आपण. ओके, इथे 5x plus 2y ची व्हॅल्यू 3 आहे, इथे x plus 5y ची व्हॅल्यू 4 आहे. ओके, तर हे दोन्ही जे लिनियर इक्वेशन व्हेरिएबल आहे. ओके, सॉल्व्ह होते आपण म्हणतो सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, तर इथे कोएफिशियंट त्याचा 1 आहे. x च्या समोर काहीच नाही, x ला काय म्हणतो आपण व्हेरिएबल, आणि त्याच्या समोर असणाऱ्या संख्येला कोएफिशियंट. तर इथे कोएफिशियंट किती आहे, 1 आहे. मी जर या 5 ने इथे मल्टिप्लाय केलं 5x ला आणि साईनचे नसेल तर आपण काय करू, सबट्रॅक्शन. ओके, बट जर तुम्ही 2 न 5 ला मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला करायचं असते, इथे किती आले 10y आहे बरोबर, बट इथे किती आहे 2y. म्हणून पुन्हा मला मल्टिप्लाय करायला लागेल 5 न 2 ला पूर्ण इक्वेशनला. ओके, बट 2 टाइम मल्टिप्लाय करण्यापेक्षा आपलं जर आन्सर 1 टाइम मल्टिप्लाय केल्यानंतर येत असेल तर काय सोयीस्कर करते, 1 टाइम मल्टिप्लाय राहील की 2 टाइम मल्टिप्लाय राहील, 1 टाइम मल्टिप्लाय. ओके, अंडरस्टँड, 1 टाइम मल्टिप्लाय. मग मी काय करेल, याचा कोएफिशियंट 1 आहे बरोबर, तर इथे स्टेटमेंट लिहू आपण, multiplying what side by 5 in equation okay 2. लिहू शकतो आपण. मल्टिप्लाइंग करू, कशाला मल्टिप्लाइंग करायचं आहे, इक्वेशन नंबर 2 ला. ओके, का बरं, कारण इथे x चा कोएफिशियंट 5 आहे, तर मी 1 ला मल्टिप्लाय केला x चा कोएफिशियंट ना. ओके, 1 तर 5 1 जा 5. ओके, आता 5 into x 5x plus 5 5 जा 25 is equal to 5 4 जा 20. आपल्याला कोणते इक्वेशन भेटायचे 3. ओके, बट इक्वेशन नंबर 2 ला मी 5 ने मल्टिप्लाय केलाय.
ओके, तर आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालं. ओके, आता जेव्हा ऍडिंग सबट्रॅक्टिंग करू आपण, तर तेव्हा आपल्याला या इक्वेशनची गरज आहे का? नाही. ओके, मग आता चेक करू आपण काय 5x साइन सेम आहे, 5x साइन सेम आहे आणि 5x सुद्धा सेम आहे. तर आपल्याला काय करायला लागेल? सबट्रॅक्टिंग साइन सेम सबट्रॅक्टिंग पहा, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 1. 1 मधून 3 ला का करू? सबट्रॅक्ट करू. 1 मधून 3 ला सबट्रॅक्ट करू. ओके, 1 मधून 3 ला वजा करू, सबट्रॅक्ट करू. ओके, मग सबट्रॅक्टिंगच्या याच्यामध्ये काय करू आपण? इथं इक्वेशन नंबर 1 लिहा, 5x प्लस 2y सो इज इक्वल टू 3. नंतर न्यू इक्वेशन नंबर 3, इथे 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. ओके, आता इथे काय करतो आपण? आता इथे आपण ओके पहा सबट्रॅक्टिंग करत आहोत. काय करतो आपण? सबट्रॅक्टिंग. बघा इथे मायनस आहे, राईट. ओके, आपल्याला इथे मायनस द्यावं लागेल आणि इथे सुद्धा. ओके, तर आपण सबट्रॅक्टिंग करत आहोत. तर जे सेकंड इक्वेशन असते त्याची साइन चेंज करायचं. इथे प्लस आहे, इथे काय घ्यायचं? मायनस. प्लस आहे अपोजिट, मायनस. प्लस आहे अपोजिट, मायनस. आता -3. आता याच्या 20च्या समोरच्या साइनची गरज नाही. 20 मायनस 20 मायनस 3 मायनस 23. ओके, इथे +2 आहे, इथं -25y मायनस 23y मायनस मायनस गेट कॅन्सल. सो y इज इक्वल टू 23 डिवाइडेड बाय 23. सो y इज इक्वल टू 1. ओके, y ची व्हॅल्यू किती आली आपली? 1. y ची व्हॅल्यू किती आली बेटा आपली? 1. आता y ची व्हॅल्यू आली तर सबस्टिट्यूट करून या पुढचं आपण काय आणतो? x ची व्हॅल्यू आणतो. मग इथे काय करायचं? पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन ओके 1. आता या ठिकाणी पहा, तुम्ही 1 मध्ये पुट करू शकता या 2 मध्ये पुट करू शकता. रिझल्ट काय येणार? सेम. तर मग इथे काय करू आपण? तर मी 1 घेतला तर 5x प्लस ओके 2 इंटू y ची व्हॅल्यू किती आहे? 1. सो इज इक्वल टू -3. ओके, इथे 5x ओके प्लस 2 इंटू 1 2. सो इज इक्वल टू -3. सो इथे 5x इज इक्वल टू -3 -2. ओके, सो x इज इक्वल टू -5. हा 5x मल्टिप्लायचं रिलेशन आहे. 5 मल्टिप्लाय इक्वल टू रिप्लेस डिवाइड. सो x इज इक्वल टू -1. सो युअर रिझल्ट मायनस ओके ची व्हॅल्यू पहिले घ्यायची आहे -1 +1 इज अ सोल्युशन. या तुम्ही रूट सुद्धा लिहू शकता. ओके, रिपीट अगेन. 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल आहे. x प्लस 5y इज इक्वल टू 4. लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? ओके, की लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल ओके 2 इक्वेशन आहे आपल्याकडे. तर 2 इक्वेशन असल्यामुळे आपण या दोन्ही इक्वेशनला ऍट अ टाइम सॉल्व्ह करतो, म्हणून त्याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतात. ओके, ऍट अ टाइम 5x plus 2y is equal to -3 इक्वेशन नंबर 1, x plus 5y is equal to 4 इक्वेशन नंबर 2. ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलं इथे? ओके, की इथे 5x plus 2y is equal to -3, x plus 5y is equal to 4. तर पहिले ऍडिंग करा. 5x ऍडिंग करा, नंतर 2y 5y ऍडिंग करा. एक तर x 0 आला पाहिजे किंवा y 0 आला पाहिजे. बट ऍडिंग केल्यानंतर ना तर x 0 येते ना तर y 0 येते. पहा 5x प्लस 6x झाला प्लस 2y प्लस 5y 7y झाले. ओके, 0 आलाय का? मग आपण ऍडिंग करू शकतो का? मग आपण ऍडिंग करू शकत नाही. आपल्याला काय करायला पाहिजे? आता चेक सबट्रॅक्टिंग. ओके, तर मग सबट्रॅक्टिंग करण्यासाठी ओके सेकंड इक्वेशन साठी साइन चेंज होते. प्लस अपोजिट मायनस, प्लस अपोजिट मायनस, राईट. प्लस अपोजिट मायनस 5x मायनस x प्लस 4x ओके प्लस 2y मायनस 5y मायनस 3y 0 आलाय का? नाही. मग मी ऍडिंग करू शकतो का? मी सबट्रॅक्टिंग करू शकतो का? नाही. मग आता मला काय करायला लागेल? एक तर 1 टाइम मल्टिप्लिकेशन या 2 टाइम मल्टिप्लिकेशन. ओके, तर मी 1 टाइम मल्टिप्लिकेशन करील. तर पहा मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय 5 इन इक्वेशन नंबर 2. इथे एकटा कोएफिशिएंट 5 आहे, x ला व्हेरिएबल म्हणते. इथे एकटा कोएफिशिएंट किती आहे? 1 आहे. तर कधीही
जर एकच कोएफिशियंट 1 असेल कोणीही एका इक्वेशन मध्ये, ओके, तर एक्सचा कोएफिशियंट 5 आहे, इथे जर 5 न मल्टिप्लाय केलं पूर्ण याला काही तुम्हाला 5 मिळते. ओके, मग मला 2 टाइम मल्टिप्लाय करायची गरज आहे का? नाही. तर मग मी काय करेन, मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय 5 इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 तुम्ही 5 न मल्टिप्लाय केलं, 5 into x म्हणजे 5x, 5 जा 25, 4 5 जा 20. इक्वेशन नंबर 3. कोणतं इक्वेशन आलं? इक्वेशन नंबर 3. ओके, मग आता मी काय करणार या ठिकाणी, ओके, की फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन सेकंडला नाही घ्यायचं कॅल्क्युलेशन मध्ये. ओके, तर मग इथे काय, त्या 5x + 25 इक्वल टू 20. इथे 5x आहे, इथे 5x आहे, सर्व सेम असेल, सबट्रॅक्टिंग केल्यावर काय येते? 0 येते ना, आहे बरोबर. ओके, मग मी काय करेन, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 from 1, 8 मधून 2 ला वजा करेल, मायनस करेल. ओके, पहा 8 मधून 2 ला, मग मी काय घेतलं इथे 5x + 2y = -3. फर्स्ट इक्वेशन, थर्ड इक्वेशन 5x + 25y = 20. आता तर सबट्रॅक्टिंग नावाचा वर्ड आला, सबट्रॅक्टिंग नावाचा वर्ड आला. कोणता वर्ड आला इथे? सबट्रॅक्टिंग नावाचा वर्ड आला. मग सबट्रॅक्टिंग नावाचा वर्ड आला तर +5x - 5x 0. ओके, त्याच्यानंतर -25y न +2y. ओके, हे साइन कामायचं नाही आपल्याला. इथे किती रिमेंडर आला? -23y. ओके, मग इथे प्लसचा अपोजिट मायनस, -20 -3 -23. साइन सेम ऍडिंग आणि साइन अपोजिट सबट्रॅक्टिंग. ओके, मग त्याच्यानंतर दोन्ही याला पहा, इथे एलएचच्या साईडला आरएचच्या साईडला मायनस आहे, मायनस मायनस गेट कॅन्सल, प्लस मध्ये कन्वर्ट झाला तो. ओके, मग 23y मध्ये मल्टिप्लायचं रिलेशन आहे, मल्टिप्लाय इक्वल टू रिप्लेस डिवाइड. ओके, सो y = 1, y = 1. ओके, पुट y = 1 इन इक्वेशन 1. ओके, म्हणजे जे दोन इक्वेशन आहे आपल्याकडे, ओके, या नवीन बनलेले जे थर्ड इक्वेशन सुद्धा आहे, या तीन पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये आपण y ची व्हॅल्यू पुट करू शकतो. तुम्ही इक्वेशन 1 मध्ये y ची व्हॅल्यू पुट करत आहात, तर पहा ix + 2. ओके, y ची व्हॅल्यू किती आहे? 1. ओके, मल्टिप्लायचं रिलेशन मी ब्रॅकेट दिला, सो इज इक्वल टू -3. त्याच्यानंतर 5x, ओके, प्लस इंटू प्लस प्लस 2 into 1 2 प्लस 2 इक्वल टू रिप्लेस -2 -3 -2 -5 मल्टिप्लाय इक्वल टू रिप्लेस डिवाइड -5/5 -1. कारण एकच साइन आहे इथे. ओके, न्यूमरेटर या डिनोमिनेटरला जर एकच साइन असेल तर मायनस प्रेझेंट होते आणि न्यूमरेटर डिनोमिनेटरला जर मायनस मायनस असेल तर प्लस मध्ये कन्वर्ट होते. ओके, तर 5/5 1, 5/5 1. मग आन्सर किती आला? x = -1. सो आन्सर -1, 1 इज द सोल्युशन. ओके, राईट.